हाय फ्रेंड्स, मी सुजाता. माझी चूलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज पाहणार आहोत कोकण स्पेशल खापरोळ्या. साहित्य: ह्या मापाने 2 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, अर्धा वाटी चण्याची डाळ आणि 1 छोटा चमचा मेथीचे दाणे. हे स्वच्छ धुवून घेतलंय. आता मी हे 6 तास भिजत ठेवणार आहे. सहा तास झाले आणि आता मी हे सगळं वाटून घेते. हे बघा, हे छान असं वाटून झालेलं आहे आणि मी आता हे पूर्ण मिक्स करणार आणि रात्रभर फर्मेंटेशन साठी ठेवून देणार. हे बघा कसं छान मिक्स होत आहे. बघा, हे आपलं छान मिक्स करून झालेलं आहे. वाटलंही सुरेख गेलंय. मेथीचा सुगंधही खूप छान सुटलाय. चला आता फर्मेंटेशनला ठेवून देऊया. वाव, बघा किती छान फुलून आलंय पीठ. किती हलकं आणि सुंदर. चला तर आता ह्याच्या खापरोळ्या बनवूया आणि नारळाच्या दुधाचा रसही बनवूया. नारळाचं दूध तुम्ही बघितलंय. हे मी 2दा गाळून घेतलंय. आता त्याच्यामध्ये मी हा 1 वाटी किसलेला गूळ घालते. या नारळाच्या दुधामध्ये आपल्याला गूळ वितळेपर्यंत वाट पाहावी लागेल. नारळाच्या दुधात आपला गूळ विरघळलाय आणि बघा किती सुंदर रंग आलाय. नॅचरल कलर आलाय. पण त्या कलरला ना अजून थोडासा एनहान्स करण्यासाठी माझ्याकडे हे वेलचीचं आणि केशराचं सिरप आहे. ते मी एक साधारण 2 ते 3 थेंब टाकणार आहे आणि त्याचबरोबर मी वेलची पूडही टाकणार आहे. मी थोडीशी वेलची पूड टाकली आणि मी हे बस एवढंच टाकते आणि आपण त्याला छान ढवळून घेऊया. आता हे दूध थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि खापरोळ्या काढायला सुरुवात करूया. इथे मी बिडाचा तवा तापत ठेवलाय. याच्यात मी थोडंसं मीठ घालणार आहे. छानच फुलून आलाय. बिडाचा तवा तापलाय. मी त्याला जरा तेल लावून घेते. तुम्हाला ना मी एक छोटीशी टीप देते. तुम्ही खापरोळ्या ना थोड्या छोट्या छोट्या काढा. म्हणजे काय होतं, त्या नारळाच्या दुधामध्ये चांगल्या मुरल्या जातात. थोड्याशा जाडसरच काढा. आंबोळ्या कशा असतात तशाच आपल्याला काढायच्या आहेत. 1-2 मिनिटं जरा झाका. पहा, छान जाळी पण पडली आहे. पहा किती सुंदर मऊ सूत झाल्या. या बघा. चला तर आपण नारळाच्या दुधाबरोबर खायला बसूया. चला खाऊया. आता मी त्यावर नारळाचं दूध घालणार आहे. तुम्ही पण या आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.